शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी कोंडी फोडण्यासाठी आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पुढाकार घेतलाय। अण्णांनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला, त्याचप्रमाणे सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी तयार असल्याचं अण्णांनी पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली। शेतमालाला उत्पादन खर्चानुसार भाव मिळाला पाहिजे असंही अण्णांनी स्पष्ट केलंय। त्याचप्रमाणे हा भाव मिळावा म्हणून अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करणं हा सगळ्यांचा हक्क आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या संपाविषयी सरकारशी बोलण्यासाठी मध्यस्थीला तयार असल्याचं अण्णांनी पत्रकात म्हटलं। पाहुयात अण्णांनी पत्रकात नेमकं काय म्हटले ते बघा। आंदोलनासंबंधाने काही कार्यकर्ते 2 वेळा माझ्याकडे आले होते। या कार्यकर्त्यांसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झालेल्या आहेत। अहिंसेच्या मार्गाने घटना, कायदे, नियम या सर्व गोष्टींचा विचार करून आंदोलनाची प्रदीर्घ कालावधीसाठी दिशा ठरवून आंदोलन होणं आवश्यक वाटतं। मी या आंदोलनाशी सहमत आहे, कारण अशी आंदोलनं करणं घटनेनं जनतेला दिलेला मूलभूत अधिकार आहे, असे अण्णांनी म्हटले पत्रकात। त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी माझी 2 वेळा या संबंधी फोनवर चर्चा झालेली आहे। त्यांनी आश्वासन दिलं असून ते चर्चेला तयार आहेत। हा प्रश्न कसा सोडवायचा याची चर्चा करता येऊ शकेल। शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचं शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार असेल तर मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सदर बैठकीसाठी उपस्थित राहू शकेल। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर व शेतीमालाला खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी पुढील काळात राजकारण विरहित प्रदीर्घ आंदोलनाची दिशा ठरवणं आवश्यक वाटतं, असं देखील अण्णांनी पत्रकात म्हटलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।